प्रभाग 2चे उमेदवार आपल्यासमोर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. आपलं नाव काय सर? नमस्कार, मी प्रभाग 2चा उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. आणि माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या उमेदवार आहेत प्रीती लखन गिलोत, आणि मी दिनेश विजय श्रीरामवार म्हणून उमेदवार आहे आपल्यासमोर. आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार. आम्ही दोघंजण या ठिकाणी उभे होतो. प्रभागामध्ये आपण प्रभागामध्ये आपल्याला असं कोणते काम शिल्लक आहेत आणि करण्याची इच्छा आहे आपली? प्रभागातल्या जर समस्या जर पाहिल्या तर गेल्या 25 वर्षापासून आपण कधी काँग्रेसचा आणि कधी शिवसेनेचा असा वेगवेगळा अल्टरनेट उमेदवार देत राहिलो, परंतु लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या जशाच्या तशा राहिलेल्या आहेत. आपण जर 25 वर्षाचा जर इतिहास जर काढला तर आपल्याकडे सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे, रस्त्याची व्यवस्था नाही आहे व्यवस्थित, महिलांच्या आरोग्याचे प्रश्न आहेत, लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. अशा अनेक प्रश्न या प्रभागामध्ये आजही प्रलंबित आहेत आणि त्या समस्येवर कोणी लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून मी प्रभाग 2च्या जनतेनं अशी विनंती करतो की आपला जे 5 वर्षाचा कार्यकाल आहे तो कार्यकाल फार मोठा आहे आणि तो कार्यकाल आपण एखाद्या उमेदवाराला जर देत असाल तर त्याचा कुठेतरी विचार व्हायला हवा. कारण तो उमेदवार किती सक्षम आहे, तो काम करू शकतो का, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे राहावं लागेल. प्रभाग 2चे महिला उम्मीदवार प्रीति लखन गिलोत, मैं अभी इसमें काम करना चाहती हूँ और जनता का आशीर्वाद रहेगा तो मैं सब कुछ करूँगी. आंगनवाड़ी भी लाने की कोशिश करूँगी और जनता प्यार देंगी तो कुछ करूँगी मैं. अजित पवार गटचे जिल्हा उपाध्यक्ष पवार साहेब आपल्यासमोर पक्षा संबंधित काही माहिती सांगणार आहेत. आपल्या पक्षामार्फत आपण आदेश काय आलेले आहेत आपल्याला? आज बघतो आपण महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार सध्या ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. त्यांच्याच काळामध्ये लाडकी बहीण योजना असेल, आमच्या पक्षाच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे त्या खात्याच्या मंत्री आहेत. आज या वार्डामध्ये फिरते वेळेस आम्हाला नागरिकांच्या काही समस्या जाणवल्या, त्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी, महिला व बालकल्याण खातं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे अंगणवाडीचा प्रश्न असेल व महिला व बालकल्याणचे जे काही अडीअडचणी असतील ते आम्ही तात्काळ सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करू. मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आज बघतो आपण या हदगाव शहरामध्ये हे रस्ते केव्हा झाले आहेत? 6 महिन्याखाली रस्ते झाले आहेत. त्यावेळेस महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पूर्ण कारभार होता आणि गेल्या 4.5 वर्षामध्ये या नगरपालिकेवर प्रशासक आहे, याच काळामध्ये सर्वांगीण विकास झाला. मागच्या 10 वर्षामध्ये काँग्रेसची सत्ता होती इथं, मात्र यांना आपण बघतो ज्या हदगाव तालुक्याचं प्रमुख ठिकाण म्हणजे तहसील पंचायत समिती कार्यालय आहे, त्या ठिकाणी सर्व नगरपालिकेचं पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे. तिथं त्यांना या 10 वर्षामध्ये पाणी काढू शकलं नाही. ते आता नवीन आज नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत ते काय करू शकणार आता? त्यांच्याने कामच होत नाही, साधं पाणी काढू शकलं नाही, ते काय विकास करणार होतं? हा माझा प्रश्न आहे. चल अशा अनेक प्रश्न सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अल्पसंख्याक विभागाचं मंत्रिपद आहे. आपल्यासमोर हदगाव शहराचे राष्ट्रीयवादी काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष खाजाभाई आता निवडून आल्यानंतर काय काम करणार आहेत हे आपल्याला थोडी माहिती देणार आहेत. आपण निवडून आल्यानंतर आपले उमेदवार आपले कोणकोणते कामं आहेत ते आपण करण्याची इच्छा आहे? आमचे जर उमेदवार निवडून आले तर या ठिकाणी आपण जे आवश्यक जे आहेत कामं, कारण प्रभाग 2मध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की नालीचे कामं राहिलेले आहेत. याच्या आधी जे कामं झालेत फक्त रोडचे झालेले आहेत, नालीचे कामं झालेले नाहीत. आणि बाकी पण वार्डामध्ये जे समस्या आहेत ते आपण प्रामुख्याने पाहू, जे आवश्यक आहे ते तर प्रामुख्याने सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जनतेकडून काय अपेक्षा आहेत सध्या? जनतेकडून ही अपेक्षा आहे की जे उमेदवार दिलेले आहेत आम्ही आणि काम करू शकतील असे उमेदवार आमच्या पार्टीने दिलेले आहेत, अशा उमेदवाराला जनता निवडून देईल आणि जनता आमच्या पार्टीच्या
आणि पार्टी आमची सत्तेमध्ये असल्यानंतर आम्ही सगळे कामं करू शकतो.